गेले तर नितेश सर त्या संघाकडून दिसतील, बंड्या शेरकी असेल, अक्षय मांडवकर आहेत आय थिंक. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत प्रसाद शिर्के असेल, परेश मोहिते, शैलू देखील खेम्याकडे दिसतोय तिथे. एकंदरीत बंड्या शिर्के या नावाची चर्चा करू नाईन फायटर्सच्या संघाकडून. असे चांगले चांगले खेळाडू खेळताना देखील दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जालगाव चॅलेंजर्स या संघाच्या स्क्वॉडकडे प्लेइंग जे 9 खेळाडू असतील त्यांच्याकडे थोडीशी आपण नजर टाकूयात. जयदीप पालकर, तेजस वाईकर असेल, किशोर गुंडेकर, आविष्कार त्याचबरोबर असेल तिथे, रुपेश भिसे आहे आणि थेट भाटीचा खेळाडू आहे म्हणजे सौरभ नाटेकर तिथे आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसतोय. जबरदस्त क्रिकेटपटू आहे. ओपनिंग बॅटर्स चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात लगेचच. नाईन फायटर्सने टॉस जिंकला, बॅटिंगचं डिसिजन घेतलंय आणि संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर ASM क्रिकेट व फाउंडेशन अहमदनगर दापोली यांच्या वतीनं भव्य अंडरआर्म नाईट ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचा खऱ्या अर्थानं ग्रँड फायनलचा दिवस आणि या रात्रीच्या सत्राला आपण सुरुवात करतोय. हे देखील पाहणं महत्वाचं असेल. ओपनिंगचे फलंदाज सगळ्यांनी इथे या एका बाजूला यायचं आपण. हॅलो चेक, हॅलो 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 चेक. धन्यवाद धन्यवाद डीजे 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 थँक्यू. एकंदरीत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे काय घडतंय काय बिघडतंय आपण बघूयात. ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला असेल अक्षय मांडवकर आणि प्रसाद शिर्के ही जोड गोळी असेल, तर दुसऱ्या बाजूला आपण जाऊया आता गोलंदाजी ट्रॅकवरती कोणत्या बॉलरला गोलंदाजी दिली जाईल. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. जिथे काय घडतंय एकंदरीत समोर खेळाडू असेल अक्षय मांडवकर. नाईन फायटर्स या संघाला आम्ही खूप काळ खेळताना पाहिले.
असला मैदानाच्या आतमध्ये आपण सरळ जातो. स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून गेले 2-3 दिवस ही संपूर्ण स्पर्धा आपण अगदी घर बसल्या आनंद घेतोय स्पर्धेचा. मॅचला सुरुवात केली जाईल. पहिलाच बॉल टाकलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा बॉलर म्हणजे आविष्कार. पहिल्याच बॉलवरती आविष्कारची चर्चा आपण केली. आविष्कार आजच्या दिवसामध्ये देखील सुपर कामगिरी करून आलाय. पहिला बॉल सुरेख टाकलाय. डॉट बॉल आलाय. पुढचा येणारा बॉल असेल त्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर्स असेल. राऊंड द विकेट दुहेरी धावांचा फटका. 2 रन्स 1+1 येस ओके. म्हणजे गोल्डन बॉल्स आहेत. सुरुवातीचे चेंडू असतील ते गोल्डन बॉल असतील. म्हणजे 1 रन्स मारला तर 2 रन्स मिळणार. 4 मारला तर 8 मिळू शकतील असे गोल्डन बॉल्स आहेत. आणि ते जबरदस्त गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी. म्हणजे गोल्डन बॉल्स हे सुरुवातीचे फक्त 3 असतील आणि तिथे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 3 गोल्डन बॉल्स असतील. आणि हे आपण जर पाहत असताना एकंदरीत सुरुवातीच्या 3 गोल्डन बॉल्स मध्ये फक्त 2च रन्स झालेत. आणि पुढचा बॉल असेल फ्रंट फुटचा वापर करत असताना फक्त आणि फक्त हे डॉट बॉल येतोय. कमालची गोलंदाजी आविष्कार या गोलंदाजाच्या माध्यमातून. एकंदरीत 9 फायटर्स हा संघ सातत्यानं खूप वर्षापूर्वीचा संघ आहे. आणि आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा 9 फायटर्स या संघाला सातत्यानं पाहायचो. आणि आज पुन्हा एकदा सेमी फायनल मध्ये तो दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला जालगाव चॅलेंजर्स या संघाची आम्ही चर्चा करायचो. 1 रन्स मिळून जाईल. फुल टॉस बॉल निकलस झोन कडे खेळण्याचा प्रयत्न 1 रन्स असेल. आणि त्याच्या जर पाहायला गेले तर जालगाव चॅलेंजर्स हा संघ देखील तितकाच बलाढ्य राहिलाय. जालगावचा संघ म्हटलं की एकंदरीत आम्ही पालकर्स असतील अक्षय मांडवकर अशी मोठमोठी नावं आपण अनेकदा पाहिलीत. त्याच्यानंतर 9 फायटर्स या संघाकडनं अक्षयनं सातत्यानं खेळ सादर केलाय. एका बाजूला मिस्टर एडी अनुप देशमुख शैलेश जालगावकर असतील. त्याच्यानंतर आपण परेश मोहिते यांना नितेश मोहिते ही नावं खूप पाहिलेत 9 फायटर्स या संघाकडनं खेळताना. धावसंख्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आतापर्यंत 3 या आकड्यावरती. एक ओव्हरचा खेळ समाप्त. विदाउट लॉस 3 रन्स झालेत. फक्त आणि फक्त 3च रन्स 1 ओव्हर नंतर. त्याच्यानंतरला जाऊयात षटक क्रमांक 2. न्यू बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहायला गेलं तर पांडू गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 2 त्याच्या माध्यमातून हँडल केलं जाईल. दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट असेल स्ट्राईक मार्क वरती आपण जर पाहायला गेलं तर प्रसाद शिर्के या नावाची चर्चा देखील आपण अनेकदा करत आलो आहे. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असेल. थेट सौरभ नाटेकरला संधी मिळाली आहे जालगाव चॅलेंजर्स या संघाकडनं खेळण्यासाठी. सो नक्कीच पहिल्यांदा आपण खेळताना बघू शकतो सौरभ नाटेकर सातत्यानं बाटी बॉईज या संघाकडनं खेळताना आपण त्याला पाहतो. तो आजच्या दिवसामध्ये सौरभ नाटेकर यानं चांगलं क्रिकेट खेळलं होतं. आणि दापोलीच्या आझाद मैदानामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत जबरदस्त असं क्रिकेट साध्य केलं आजच्या दिवसामध्ये. बेस्ट बॅटर्स आय थिंक अवॉर्ड देखील मिळाला होता या खेळाडूला. आणि आज तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नाईटच्या विजन मध्ये खेळताना देखील दिसतोय. खरंच आमच्या स्पोर्ट्स टीमची जी आकिब भाई यांची संपूर्ण टीम तर आहे परंतु आमच्या आकिब सर यांना आम्ही एक सॅल्यूट तर करू. कारण का गेले जर पाहायला गेलेत ना तर एकंदरीत 3 दिवसामध्ये आमचे आकिब भाई संपूर्ण आणि संपूर्ण त्यांची टीम म्हणजे डे नाईट स्पर्धा त्यांच्या कंटिन्यू चालू आहेत. आणि अगदी डोळ्यात तेल घालून संपूर्ण स्पर्धा यशस्वी ते पार पाडण्याचं काम तर करतायत. हे खूप महत्त्वाचं असतं. जे स्पोर्ट्स टीम चॅनल मित्रांनो आपण बघतोय ना दापोली तालुक्यातील नंबर 1चं लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनल आहे. आणि आमच्या विश्वासाचं चॅनल राहिले ते. जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि नवीन नवीन स्पर्धा पाहण्यासाठी बेल आयकॉन आहे ना त्याला जाऊन पहिल्यांदा या ठिकाणी प्रेस करायला विसरू नका.
त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सईबाई पठाण सर सर तुमचं खऱ्या अर्थानं आम्ही स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडलेत त्यांनी घडवलेत असे सईबाई पठाण हे व्यक्तिमत्व आमच्या बाजूला बसले. आणि गेले 2 दिवस दापोलीचा एक मधुर आवाज म्हणजे आफिसजी मालदार सर यांनी संपूर्ण स्पर्धा खऱ्या मंत्रमुग्ध करून टाकली होती. आणि ऑफिस मालदार सर तुमचं मनापासून पुन्हा एकदा आभार आणि स्वागत देखील आम्ही करतो. आभार तर व्यक्त करावे लागतील. गेले 2 दिवस तुमच्या मधुर वाणीनं या संपूर्ण स्पर्धेचं आपण समालोचन केलं. आम्ही घर बसल्या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून आनंद घेत होतो आणि सुपर अशी तुमची कॉमेंट्री देखील आम्हाला ऐकायला मिळाली या चॅनलच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये जे रसिक प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं रात्रीच्या सत्रामध्ये सनी मोत्याच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर थेट ही स्पर्धा मुंबईमधून सोहेल नांदगावकर देखील पाहतायत. त्यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. सोहेल तुमचं देखील या रात्रीच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत असेल. आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये एकंदरीत आपण बघतोय तर सोहेल नांदगावकर आमचे चांगले परमित्र जर इथे ते असते तर अजून खूप मजा आली असती. आमच्या संपूर्ण सेटअप म्हणजे स्पोर्ट्स टीम आहेत परंतु आज अवेलेबल नाही आहेत. नक्कीच या ठिकाणी येथे म्हणजे संपूर्ण आउट ऑफ दापोली आहेत. आपण मैदानाकडे जाऊ. एक ओव्हर झाली आहे. एक ओव्हर नंतरला रन संख्या फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती विदाउट लॉस. षटक क्रमांक दुसरं पांडूच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. गोलंदाजीचा टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. सौरभनं डोळ्यामध्ये तेल टाकले आणि सरळ क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. यावेळेला बॉल चेंडू सरळ डिक्लर झोन कडे बॅटचा स्पर्श घेत असताना वेग चांगला आहे. आय थिंक 1 रन्स. एक रन्स आपण बघतोय. यावेळेला पुन्हा एकदा पुढचा बॉल आहे. पुन्हा एक सिंगल रन्स आपण बघितलाय. म्हणजे बॅक टू बॅक पांडूवरती हे प्रहार देखील आपण बघतोय. पांडूच्या माध्यमातून प्रत्येक बॉल चांगला टाकला गेलाय. अगदी लेंथ टू लेंथ बॉलिंग आपण बघतोय आणि ही बॉलिंग कुठेतरी महत्वाची ठरणार आहे. येणारा पुढचा बॉल असेल ज्यावेळी कोणतं संकट आणू शकतो प्रसाद शिर्केच्या विरोधामध्ये हे देखील पाहावं लागेल. कारण का चर्चा अक्षय मांडवकर आणि त्याचबरोबर चर्चा प्रसाद शिर्के या 2 नावाची केली आपण. पण तो त्याच्यानंतरला जो पांडू बॉलर आहे ना तो देखील आपल्या संघासाठी चांगले एफर्ट्स देताना आपण बघतोय. आणि त्याचबरोबर या बॉलवरती एक सिंगल रन्स मात्र मिळेल. त्याचबरोबर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 1.4 ओव्हरचा खेळ चालूच आहे. इथे आपण पाहिलं गेलं तर स्पर्श आहे. यस 4 रन्स मिळून जातील. चौकार आलाय. आणि त्याचबरोबर जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर 1.5 ओव्हरचा खेळ इथून मात्र कंप्लीट झालाय. धावसंख्या 10 या आकड्यावरती विदाउट लॉस. प्राणेश तयार आहे. चेंडूला सन्मानजनक हँडल करता धावचीची संधी बनवू शकते आणि प्रसाद शिर्के बॅक टू द पवेलियन होईल. धक्का क्रमांक पहिला इथे मात्र बसतोय या खेळाडूला. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 10.
असला 2चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1. धाव संख्या 10. 10 रन्स झालेत. आमचे जे अंपायर्स असतील एकंदरीत युसुफ फकी आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार अंपायर्स आहेत. त्याच्यानंतर आमचे चांगले मार्गदर्शक आदरणीय बसीत देशमुख सर त्यांचं देखील आगमन झालंय. बसीत सर तुमचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत या रात्रीच्या सत्रामध्ये. असमी बर्मारी असतील आणि युसुफ फकी हे 2 अंपायर्स आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती असेल सौरभ नाटेकर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ 10 रन्स आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झाला. 10ला 1 खेळाडू बाद झालाय. सौरभ नाटेकर या नावाची चर्चा आपण करत राहिलो सकाळच्या सत्रापासून. दापोलीचे हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये आता थेट खोंड्याच्या मैदानामध्ये आपण बघतोय 1 रन्स आपण मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 11 वरती जाऊन आता पोहोचणार आहे. आपण ही स्पर्धा पाहतोय ASM क्रिकेट फाउंडेशन अहमदनगर दापोली यांच्या वतीनं भव्य अंडरआर्म नाईट ओव्हरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2025 नामदार चषक 2025 मानाची स्पर्धा राहिली आहे. आणि सौरभनं पहिल्याच बॉलवरती चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाज असेल चांगला बॉल टाकलाय. कमालचा वेग आहे आणि या वेगाला कुठेतरी फलंदाज अक्षय मांडवकर थोडासा चाचपडत खेळताना दिसतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट हँड बॅटर्ससाठी देखील थोडासा या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर शफल होताना फलंदाजाला पाहिलं होतं मागच्या बॉलला. ऑफस्टंपच्या खूप बाहेर आहे. इथे सरळ ऑफला फटका खेळत असताना धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि धावा फलकावरती आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतील. म्हणजे 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्या 4 ओव्हरमध्ये एकंदरीत तिसरं षटक 2.3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. इथे धावसंख्या आपण 12 या आकड्यावरती बघतोय. अनुशासित गोलंदाजी करावी लागेल. सौरभ नाटेकरची चर्चा पुन्हा एकदा. पुढचा बॉल यावेळेला सुपर बॉलिंग. आय थिंक चेंडू पडल्यानंतर तेजस विचारतायत अक्षयला की तुमच्या बॅट बॉलचा संपर्क झालाय की काय. पण तो अक्षय सांगतायत माझ्या बॅटचा आणि बॉलचा अजिबात संपर्क नाहीये. कोणताही स्पर्श झाला नाहीये तिथे. म्हणून डॉट बॉल फक्त आपल्याला बघायला मिळेल. सौरभचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल दिली. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आला. तिसरा पुन्हा सिंगल. चौथा बॉल पुन्हा डॉट आलाय. याला म्हणतात कमबॅक. याला म्हणतात स्वतःवरती असणारा विश्वास. रनफूटचा वापर केला गेलाय. आय थिंक बॅटची कडा घेतली. सरळ बाहेर जाईल खेळाडू. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बघा. तर जबरदस्त गोलंदाजी सौरभ नाटेकरच्या माध्यमातून. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 3 विकेट्स. आय थिंक 12 रन्स धाव फलकावरती आहेत. ऑनलाईन रसिक प्रेक्षक जोडले गेलेत. एकंदरीत FF गेमर यांच्या माध्यमातून कमेंट आली आहे. सोहेल नांदगावकर तुमचं स्वागत आहे. आणि शंतनू ओनकर तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. झैम चिकटे यांचं देखील स्वागत. झैम चिपटे हे देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शंतनू ओनकर यांच्या देखील कमेंट्स आपण पाहतोय. FF गेमर झेड यांची देखील कमेंट आली आहे. सो त्या सर्वांचं आपण स्वागत करूयात कारण का ते आपल्यासोबत आता जॉईन झाले स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून. धावसंख्या 12 लॉस ऑफ 3. तिसरं षटक समाप्त झालंय. सेमीफायनलची मॅच इथे आपण पाहायला गेलं तर पहिले सुरुवातीचे 3 बॉल जे आपण रेग्युलरली टाकतो तशा प्रकारचे असतील आणि शेवटचे 3 बॉल ते गोल्डन असतील. किशोर आय थिंक गोलंदाजी ट्रॅक वरती किशोर गोलंदाजी करतोय. सुपर्ब गोलंदाजी.
पुढचा बॉल असेल, यावेळेला फ्रंट फुटचा वापर केलाय, जिथे आपण अनुप देशमुख याला बघतोय. रन्स मिळेनाशे झालेत, कारण का प्रतिस्पर्धी संघ तितकाच बलड्य राहिलाय. 9 फायटर्स विरुद्ध जालगाव चॅलेंजर्स, हे बिग बॅटल आपण पाहते तर ASM क्रिकेट फाउंडेशन अहमदनगर दापोली यांच्या वतीनं प्रकाश स्वतःतील ओरम नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा पाहतोय. आणि प्रत्येक बॉलवरती आता तुटून पडण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीये. आणि इथे धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आणि चेंडू मात्र शिल्लक असेल, अजून देखील खूप सारे चेंडू शिल्लक असेल. षटक क्रमांक 4 मधील रनफूटचा वापर करत असताना रन्स मिळणार आहे का, परंतु इथे रन्स मिळणार नाहीये. आणि शेवटचे 3 चेंडू आता इथे गोल्डन बॉल असतील. आणि शेवटचे 3 चेंडू आपण बघतोय तर गोल्डन बॉल याचा रूल्स काय आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, तुम्ही जर 1 रन्स मारला तर त्याचा तुम्हाला डबल्स दिला जातील, 4 मारला तर त्याचे 8 मिळतील, 2 मारलात तर तुम्हाला एकंदरीत 4 रन्स दिले जातील. म्हणजे अशा प्रकारचे गोल्डन बॉल आपण आता शेवटचे 3 बघतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स किती असतील हे देखील पाहावं लागेल. खरंच जबरदस्त असं क्रिकेट आहे. येणारा पुढचा बॉल आहे, किशोर तयार गोल्डन बॉल मध्ये. इथे तुम्ही बघताय किती रन्स, गोल्डन बॉल जर तुम्ही मिस करत असाल तर कदाचित संघ थोडासा बॅकफुटला येण्याचे चान्सेस असू शकतील. सोबत आपण बघतोय तर गोलंदाज तयार झालाय. आतापर्यंत प्रशंसा करावी लागेल किशोर गुंडेकर याची. 4 चेंडू टाकले, 2च रन्स खर्च केलेत. आणि इथे फक्त आणि फक्त गोल्डन बॉल मध्ये आता 2 रन्स मिळून जातील. त्याचबरोबर षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले सरळ 16 या आकड्यावरती. आणि वाटणं कायसा किती रन्स मिळतील, 2+2 4 रन्स मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. 20 रन्स 24 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. 24 बॉल 20 रनचे 21 रनची आवश्यकता आहे. त्याच्यानंतरला FF गेमर माय नेम उझेर, ओके, झैम चिकटे हे देखील स्पर्धा पाहत आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस चे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. रोख रक्कम 25,000 ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. ते आदरणीय दरबारभाई मुकादम यांचं देखील संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं, या फाउंडेशनच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या संपूर्ण स्पर्धेचं जे द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं कॅश प्राइज आहे टोटली 15,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. ते जलीलभाई नांदगावकर सर यांचं देखील या फाउंडेशनच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी ज्यांच्या वतीनं स्पॉन्सर केली आहे ते रिजवान भाई काजी सर यांचं देखील या फाउंडेशनच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. द्वितीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे ते दानिशभाई डिमडिमकर सर यांचं देखील या फाउंडेशनच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. मेन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे, एकंदरीत आपण पाहतो या फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय आरिफभाई तांबे सर यांच्या माध्यमातून ही सायकल स्पॉन्सर केली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर बेस्ट बॉलर, टॉवर कूलर, मनसे तालुका अध्यक्ष आदरणीय नितीनजी साठे सर यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ब्लूटूथ स्पीकर जो आहे त्यांच्याच नितीनजी साठे सर यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी जे स्मार्ट वॉच आहे आदरणीय राकेशजी माळी सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे.
बीजेपीचे जिल्हाध्यक्ष राजस्थानी सेल्स आदरणीय राकेश जमाळी सर यांच्याकडून स्मार्ट वॉच स्पॉन्सर केले, त्यांचं देखील मनापासून आभार. या संपूर्ण स्पर्धेसाठीची बॅट आपण बघतोय शहबाज जी खलपे यांचा देखील आपण आभार. आणि त्याचबरोबर टेबल फॅन हाफिज जी मालदार सर, तर तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅचकडे जाऊया सरळ. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितेशला आपण बघतोय. एकंदरीत गोल्डन बॉल असेल पुढचा, यावेळेला आपण बघतोय तर रन्स 2 रन्स मिळून जातील. आता गोल्डन चेंडू आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी मिसफील्ड आहे, रन्स मिळून जातील. 108 रन्स मिळतील. आता धावसंख्या 4 ला जाऊन पोहोचले. 3 गोल्डन बॉल टाकून झालेत आणि इथे जबरदस्त असा क्रिकेट आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर फरहान स्पोर्ट्स या ब्रँडची देखील बॅट फरहान खलपे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले, सो त्यांचे देखील आपल्याला मनापासून आभार व्यक्त करावे लागतील. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. काय घडतंय काय बिघडतंय. जिथे धावसंख्या 6 या आकड्यावरती 21चा पाठलाग करत गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश मोहिते याच्यावरती आक्रमण करत असताना जयदीप पालकर जबरदस्त क्रिकेट खेळतोय. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, चेंडूला सरळ ऑफला खेळलं गेलं. एकचा खेळ समाप्त झाला. विदाउट लॉस संघाची धावसंख्या केवळ 7 रन्स पहिल्या ओव्हर मधून आलेत. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. जालगाव जालन्याचे जे खेळाडू मागच्या बाजूला आहेत त्यांना आमच्या कॉम्बॉक्सच्या राईट हँड साईडला उभं राहायचंय, याची नोंद घ्यायची. सर्व खेळाडू आपण या. आणि त्या बाजूने जर का मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर केला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद असणं गरजेचं आहे. 7 रन्स आपण पाहतोय. तब्बल 69 लोक या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून. परंतु त्या सर्व ऑनलाईन रसिक प्रेक्षकांना आम्ही सांगू, स्पोर्ट्स टीम या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि त्याचबरोबर एकंदरीत जर पाहायला गेलं तर फ्रंट फुटचा वापर करत असताना पांडू बंड्याच्या विरोधामध्ये बंड्या असेल आणि आपल्या दापोली तालुक्यातील आपल्या विश्वासाचं नेटवर्क म्हणजे येस ॲब्सोल्युटली जिबर नेटवर्क अगदी जलद, गती देखील जलद आहे. सगळी काम जलद वेगाने होतात त्या नेटवर्कच्या माध्यमातून. सफरिंग विदाउट बफरिंग अशा प्रकारचं नेटवर्क आहे. हक्काचं विश्वासाचं रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण विश्वासाचं नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क आपण बघतोय. आणि दापोलीमध्ये जिथे जिथे स्पर्धा होतील तिथे तिथे फक्त एकच नेटवर्क आहे, फक्त आणि फक्त जिबर नेटवर्क. या नेटवर्कची चर्चा करतोय आपण स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून. स्पर्धा फ्रंट फुटचा वापर करत असताना रन्स मिळायला जातील का. इथे काय घडतं, वेगानं थ्रो केला गेलाय, फलंदाज बाद होणार की काय, थोडीशी चर्चा आपण बघतोय. काय होणार मैदानाच्या आतमध्ये, कोणता संघ अंतिम फेरीचं तिकीट बुक करणार हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला पाहिजे. आणि एकंदरीत आपण म्हणतो ना की मनके जीते जीते मनके हारे आर. आणि आज तुमच्या मनामध्ये जर का जिंकण्याची उद्दिष्ट असतील, मनामध्ये जिंकण्याचं ध्येय असेल तर तुम्ही यशस्वी बनू शकता. आज स्वतःवरती कंट्रोल पाहिजे. यशस्वी बनण्यासाठी स्वतःच्या मनगटावरती विश्वास असला पाहिजे, तर इतरांच्या आपल्याला सामर्थ्याची गरज भासत नाहीये, हे देखील तितकंच खरं राहिलंय. धावसंख्या बघतोय 8 वरती एक खेळाडू बाद झालाय. धावचीत होत असताना बंड्या शिर्केने 3 चेंडू कमालचे टाकले. फलंदाज प्राणेशला सरळ तिथे थांबवलं. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर्स आय थिंक रुपेश बिसेला पाठवलं गेलंय. आपण पाहूयात तर पुढचा बॉल. आणि इथे या बॉलवरती कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण असू शकेल. सुपर्ब कामगिरी बघतोय, परंतु एक डिक्लर झोन कडे चेंडू चाललाय. धावसंख्या 9 या आकड्यावरती आपण बघतोय. 9 रन्स मैदानाच्या आतमध्ये लागलेत. अजून देखील 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला फ्रंट फुटचा दुसरा षटक इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 10 रन्स झालेले आहेत षटकातील.
षटकातील आपण पाहताय तर एकंदरीत जो शेवटचा चेंडू शिल्लक असतील मॅचचा मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाही, याला क्रिकेट म्हणतात. क्रिकेट कोणत्याही क्षणाला बघा बाजी पलटत राहते. त्यावेळेला फ्रंट फुटचा वापर केला, सुरक्षित रक्षण. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. धाव संख्या लॉस ऑफ 110. 10 रन्स झाले 2 ओव्हर नंतरला. एक महत्वाचा खेळाडू तो देखील बाद झालाय. आणि त्याचबरोबर अझरुद्दीन लोगडे सर देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 10 झालेत. 12 बॉल्स नीड्स 11 रन्स. 11 पाहिजेत, 12 बॉलमध्ये 11 रन्स पाहिजेत. अजून देखील आमच्या ऑफिसचे मालदार सर गेले 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेचं त्यांच्या मधुर आवाजानं इथे संपूर्ण स्पर्धा अगदी मंत्रमुग्ध झालेली आहे. आणि तेच आपण पाहायला गेलं तर आज पुन्हा एकदा स्पर्धेदरम्यान आलेत, आम्हाला संधी दिली. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. 12 बॉलमध्ये 11 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. जालगाव चॅलेंजर्स तयार आहे. हो, पहिलाच बॉल जबरदस्त त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न, पण तो 1 रन्स मिळून जाईल. क्षेत्ररक्षण सुरेख होतं, पण तू कामगिरी आपण पाहतोय तर एकंदरीत चांगल्या प्रकारची करता आली नाहीये साथीदार. त्याच्या माध्यमातून आजच्याच दिवसामध्ये जालगाव चॅलेंजर्स देखील मुंबईची बघा समोर ग्रीन नेट आहे, त्याच्या जवळ थांबू नका, त्याच्यापासून थोडस लांब येऊ द्यात. सर्व सगळ्यांनी थोडं मागे या, थोडं मागे या, थोडं मागे या नेट पासून. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉलला 10 रन्स पाहिजेत. काय होणार मॅच मध्ये? प्रसाद शेरके गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 त्याच्यातला पहिला बॉल देखील टाकून झालाय प्रसादच्या माध्यमातून. म्हणजे पहिलाच बॉल सुरेख होता, 1 रन्स फक्त खर्च केला. आणि त्याच्यानंतर पुढचा येणारा बॉल कशा प्रकारचा? रुपेश भिसे तयार आहे. राईट हँडेड बॅटर्स राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लाईनचे डिलिव्हर. चेंडूला नजाकत देखो वहां पर. जबरदस्त नजाकत वाला स्ट्रोक आहे. मनगटाचा वापर केलाय. सरळ डिक्लर झोन कडे जिथे क्षेत्ररक्षक अजिबात नव्हता त्याच ठिकाणी आपण बघतोय. आणि खरं तर ऑर्गनायझर कमिटीचा आपल्याला आभार व्यक्त करावे लागतील. याचे ओरम नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा संपूर्ण हे जे क्रिकेट आहे ते बंद झालं होतं आणि त्याच्यानंतरला खरं तर ASM क्रिकेट फाउंडेशन अहमदनगर दापूर यांच्या वतीनं पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात केली गेली आहे. सुपर कामगिरी. फ्रंटफुटचा वापर केला. स्ट्राईक रोटेट होणार की काय हे देखील बघावं लागेल, परंतु येस ॲब्सोल्युटली स्ट्राईक रोटेट मात्र होईल यात शंका अजिबात नसेल. 1 रन्स तर वेगाने घेतलाय. येणाऱ्या 8 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी तुमच्या यशाच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचवण्यासाठी मदत देखील करू शकेल. तुम्हाला इथे स्वतःवरती विश्वास तर सातत्याने ठेवणं गरजेचं राहिलंय. आपण म्हणतो ना की तुम्हाला स्वतःवरती कुसुमाग्रज यांचे देखील 4 ओळी आपल्याला नक्कीच आठवत राहतात. एकंदरीत सुरेश भट यांचे देखील आपल्याला ते 2 ओळी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा अनेक 4 ओळी आपण तुमच्यासमोर सादर तर करत आहोत, परंतु आपण बघतोय तर एकंदरीत 1 सिंगल रन्स असेल. जिंकण्यासाठी 7 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट बुक करेल हे देखील बघावं लागणार आहे. कारण का दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार बनू शकतील. जालगाव चॅलेंजर्स आणि 9 फायटर्स. आणि याच्या नंतरला देखील एक बिग बॅटल असेल. रहीम 11चा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसू शकेल. एक बलाढ्य संघ आहे. आफ्टर दॅट याच्या नंतरची मॅच असेल अजौली बॉईज आणि त्याचबरोबर रहीम 11 या 2 संघांमध्ये बिग बॅटल आपल्याला बघायला मिळू शकते. कोणता संघ या मॅच मधून अंतिम फेरीसाठी क्वालिफाय केला जाईल आपण टॉस लगेच करून घेऊयात.
जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये केवळ 3 रन्सची आवश्यकता आहे. 4 रन्स आलेत ना, ते रन्स मात्र इथे विजयाचे रन्स आपण पाहतोय. अनुप देशमुख गोलंदाजी ट्रॅक वरती येणाऱ्या 6 बॉलमध्ये. रहीम 11 आणि जॉलीबॉयचे कॅप्टन कॉम्बॉक्सच्या समोर आपण टॉस करून घेतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना आम्ही नम्रतेची विनंती करत आहोत, आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर यायचं आहे. लवकरात लवकर या, मॅच संपत आली त्यामुळे टॉस करणं खूप महत्वाचं आहे. पहिलाच बॉल असेल. 5 बॉलमध्ये 3 रन्स पाहिजेत. 5 बॉलमध्ये 3 रन्स पाहिजेत. इथे जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा संघ एकंदर जालगाव चॅलेंजर्स या संघाला 5 मध्ये 3 पाहिजेत. व्हॉट अ मॅच, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय तर 9 फायटर्स असेल आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ जालगाव चॅलेंजर्स या संघाला या स्पर्धेमध्ये बघा अंतिम फेरीचं तिकीट बुक करण्यासाठी तब्बल ते 3 रन्सची गरज आहे. अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकतो का? शेवटचे 3 चेंडू हे गोल्डन बॉल असू शकतील. सुरुवातीचे चेंडू चांगले टाकावे लागतील आणि नो बॉल अंपायरच्या माध्यमातून घोषित केलाय. 1+2 जिंकण्यासाठी केवळ एकाच धावेची आवश्यकता आहे. जालगाव चॅलेंजर्स या संघाने संपूर्ण मॅच मुठीमध्ये घेतली आहे आणि या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. अतिरिक्त उसळी प्राप्त आहे. मॅच फिनिश आणि स्पर्धेतलं पहिल्याच अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ जालगाव चॅलेंजर्स आहे. अभिनंदन करूयात जालगाव चॅलेंजर्सचा संघ.